तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। बाबा सिद्दीकी यांची ही अंत्ययात्रा आता सुरू झालेली आहे आणि या अंत्ययात्रेची ही थेट दृश्य आपण पाहतोय। बडा कब्रस्तान येथे दफनविधी पार पडणार आहे आणि आता ही अंत्ययात्रा आणि या अंत्ययात्रेची थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। काल बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालेली होती। महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील पहिल्या फळीतला हा महत्त्वाचा नेता आणि या नेत्याची भर रस्त्यामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। यानंतर 2 हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं। तिसरा हल्लेखोर फरार झाला। या संपूर्ण हत्येचं बिष्णोई गँग कनेक्शन समोर आलेलं आहे आणि त्यानंतर मात्र आता पोलिसांनी विशेष खबरदारी देखील घेतलेली आहे। मात्र आता ही थेट दृश्य आपण पाहतोय। बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव घराबाहेर आणण्यात आलेलं आहे आणि आता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होते आहे। मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते त्यांचे समर्थक या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळत आहे। मुस्लिम प्रथेनुसार बडा कब्रस्तानमध्ये त्यांचा दफनविधी पार पडणार आहे आणि यासाठी आता त्यांची अंत्ययात्रा निघाल्याचं पाहायला मिळते। मोठ्या संख्येने त्यांचे हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे समर्थक उपस्थित आहे। त्यांच्या घराच्या बाहेर हजारोंच्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते जमल्याचं पाहायला मिळत आहे। बाबा सिद्दीकी यांची ही अंत्ययात्रा आपण लाईव्ह पाहतोय। काल बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती आणि त्यानंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात देखील खळबळ उडाली, कारण या हत्येनंतर मात्र बिष्णोई गँग कनेक्शन समोर आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसलेला। अनेक राजकीय नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनी देखील त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन आज दिवसभर घेतलेलं आहे आणि त्यानंतर मात्र आता बाबा सिद्दीकी यांची अंत्ययात्रा निघते। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याला या अंत्ययात्रेच्या संदर्भातले सध्याचे ताजे अपडेट देत आहेत। चेतन, अंत्ययात्रा निघालेली आहे, हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते त्यांचे समर्थक अंत्ययात्रेत सहभागी झाले। निश्चितच शुभम, एकंदरीत पाहू शकतो की काल रात्री या झालेल्या हत्यानंतर आज एकंदरीत बाबा सिद्दीकी यांना मानणारे कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, यांनी हजारोंच्या संख्येने आता या वांद्रे पश्चिम येथील सिद्दीकी यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केलेली आहे आणि आता बाबा सिद्दीकी यांचा जो जनाजा आहे तो त्यांच्या घराबाहेर एकंदरीत आता नमाज पठण करण्यासाठी ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी नमाज पठण झाल्यानंतर जर आपण म्हणायचं झालं तर मरीन लाईन येथील बडा कब्रस्तानच्या ठिकाणी हा जनाजा निघणार आहे आणि एकंदरीत त्यांचा दफनविधी जे आहे तो त्याच ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे त्यापूर्वी एकंदरीत जो त्यांची अंत्ययात्रा निघत आहे या ठिकाणी हजारोंच्या संख्येने जे मुस्लिम समाजातील बांधव असतील किंवा सर्व समाजातील जे कार्यकर्ते आहेत सिद्दीकी यांचे, त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। आपण एकंदरीत सकाळपासून पाहू शकतो मोठ्या प्रमाणात सेलिब्रिटी असतील, राजकीय व्यक्ती असतील, सर्वपक्षीय त्यांनी या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी रांग लावलेली होती आणि त्यानंतर आता एकंदरीत सर्वसामान्य नागरिकांना दर्शन दिल्यानंतर त्यांचा जनाजा आहे तो या ठिकाणी जनाजा आहे जी नमाज होते त्यासाठी बाहेर ठेवण्यात आलेला आहे आणि अगदी काही क्षणांमध्ये त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे। शुभम, चेतन, पाऊस देखील त्या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय, त्या संदर्भात काही अपडेट? कारण आता साधारणतः किती वेळ त्यांच्या घरापासून ही अंत्ययात्रा आता निघालेली आहे आणि मरीन लाईनच्या बडा कब्रस्तानमध्ये दफनविधी पार पडणार आहे, किती अंतर आहे आणि किती वेळ साधारणतः लागू शकतो? निश्चितच आता एकंदरीत या ठिकाणी नमाज पठण झाल्यावरती मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे जे शिस्तबद्धपणे एकंदरीत जे दर्शन सुरू होतं आता त्यात कुठेतरी हडबड थोडीशी माजलेली आहे, गोंधळाचं वातावरण आहे, कारण पावसामुळे लोकांना आडोसा मिळत असल्यामुळे प्रत्येकाला दर्शन घेण्याची घाई केली जात आहे। इथून साधारणतः मरीन ड्राईव्हला जाण्यासाठी रुग्णवाहिकेतून इथे हा जनाजा आहे तो घेऊन जाण्यात येणार आहे आणि अर्ध्या तासाचं अंतर लागू शकतं। साधारणतः 8:30 वाजल्यानंतर जे पार्थिव आहे बाबा सिद्दीकी यांचं ते मरीन लाईन येथील बडा कब्रस्तान या ठिकाणी पोहोचेल आणि त्यानंतर साधारणतः रात्री 9 वाजता त्यांचा दफनविधी आहे तो त्या ठिकाणी केला जाणार आहे। त्यामुळे एकूणच आता या पावसाच्या हजेरीमध्ये सुद्धा हजारोंचा जनसमुदाय आहे तो बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवांच्या अंत्यदर्शन घेण्यासाठी लोटलेला आहे आणि आपण पाहू शकतो स्वतः
जिशान सिद्दीकी आहेत ते लोकांना आवाहन करत आहेत की तुम्ही शांततेने कुठेतरी या जनाजाचं दर्शन घ्यावं आणि सहकार्य करावं. यांच्यासोबत काँग्रेसचे त्यांचे पूर्वसनीचे सहकारी अमित पटेल हे सुद्धा कालपासून आपण या ठिकाणी ठाण मांडून असल्याचं पाहिलेलं आहे. ते नियोजनामध्ये मदत करत आहे आणि एकूणच आता पोलिसांकडून ही लोकांना विनंती केली जात आहे की जनाजा काढण्यासाठी तुम्ही जागा करून द्यावी. शुभम. अगदी चेतन, आता पार्थिव सिद्दीकींच्या घराच्या बाहेर आणण्यात आलेला आहे. नमाज जनाजा आता या ठिकाणी पार पडतो आहे. नमाज पठण या ठिकाणी केलं जात आहे. एका बाजूला पोलिसांची मोठी सुरक्षा देखील पाहायला मिळते. पोलिसांनी कशा पद्धतीची खबरदारी घेतलेली आहे, कारण सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर झिशान सिद्दीकी देखील त्या ठिकाणी येणार होते, मात्र ते थोडक्यात बचावल्याचं देखील नंतर कळालेलं आहे. एकंदरीत पोलिसांची या संपूर्ण घटनेच्या अनुषंगानं गांभीर्य लक्षात घेता कशा पद्धतीची पूर्ण सुरक्षा आहे आज? निश्चितच शुभम, हा महत्वाचा मुद्दा आहे, कारण काल रात्री ज्या प्रकारे 6 राऊंड फायर त्यांच्यावरती झालेले होते आणि निर्घुणपणे बाबा सिद्दीकी यांची हत्या झालेली होती. त्यानंतर स्थानिक कार्यकर्ते असतील, जे पदाधिकारी आहेत आणि नागरिक आहेत, त्यांच्यामध्ये प्रचंड रोष पसरलेला आहे आणि याच रोषाला कुठेही गालबोट लागू नये म्हणून पोलिसांकडून सातत्याने या ठिकाणी आवाहन केलं जात आहे. शेकडो पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. इतकंच नाही तर राज्य राखीव दलाचं युनिटही या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक टप्प्यावरती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. इतकंच नाही तर वांद्रे पश्चिमी पासून मरीन ड्राईव्ह पर्यंत जी अंत्ययात्रा निघणार आहे तर वाटेवरती सुद्धा ठीक 100 मीटर वरती अंतरावरती पोलिसांचा खडा पाहायला मिळतोय. मुख्य चौकांमध्येही मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि एकूणच ही अंत्ययात्रा आता सुरू झाल्यानंतर साधारणतः 9 वाजेपर्यंत आपल्याला ही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ती वांद्रे पश्चिम या ठिकाणी पाहायला मिळू शकते. शुभम. चेतन, नमाज जनाजा आता सुरू झालेला आहे. साधारणतः किती वेळाचा हा सगळा विधी असतो आणि त्यानंतर मग अंत्ययात्रा निघणार आहे? निश्चितच अवघ्या 10 मिनिटाचा हा विधी आहे. मात्र आता आपण पाहू शकतो की कशा प्रकारे पावसाच्या हजेरीमुळे कुठेतरी या ठिकाणी लोकांमध्ये आहे ते धक्काबुक्की सुरू झालेली आहे. प्रत्येकाला या जनाजाला हात लावण्याची इच्छा आहे, त्यांच्या पार्थिवाला दर्शन देण्याची इच्छा आहे, या जनाजाचं दर्शन घेण्याची इच्छा आहे आणि म्हणूनच सर्व जे नागरिक आतापर्यंत दूरवर उभे होते ते सर्व आता जनाजाच्या दिशेने कुठेतरी कूच करताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जो आहे धक्काबुक्की व्हायला मिळते. साहजिक आहे, माजी मंत्री आमदार म्हणून बाबा सिद्दीकी यांची कारकीर्द, त्यांचा नम्रपणा, त्यामुळे हजारो लोक आहेत ते या ठिकाणी जोडले गेलेले होते आणि आता अवघ्या आपण पाहू शकतो, आपल्याला आवाजही ऐकायला येईल, अवघ्या काही मिनिटांमध्ये ही नमाज पठण सुरू झालेलं आहे. शुभम, मी सांगू शकतो की आता ही जनाजे नमाज सुरू झालेली आहे आणि त्यामुळे अवघ्या पुढील 5-1 मिनिटांमध्ये ही नमाज पठण पूर्ण होईल आणि बाबा सिद्दीकी यांचा पार्थिव आहे, त्यांचा जो जनाजा आहे तो मरीन ड्राईव्हच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळेल. अगदी चेतन, काल ज्यावेळेस सिद्दीकी यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं, लीलावती हॉस्पिटलमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकार तातडीनं पोहोचलेले होते. राज्याच्या राजकारणातील अनेक महत्त्वाचे नेते देखील तातडीनं पोहोचलेले होते आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव आज त्यांच्या घरी ज्यावेळेस अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं, त्यावेळेस देखील राजकीय नेते असतील, बॉलिवूडमधील काही कलाकार असतील, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेले होते. आता त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळेस कोणते महत्त्वाचे नेते किंवा बॉलिवूडमधील काही कलाकार उपस्थित आहेत का? निश्चितच एकंदरीत शुभम, मी माहिती देऊ शकतो की आता थोड्या वेळापूर्वीच आपण पाहिलं होतं बॉलिवूड मधील बिग स्टार सलमान खान असेल किंवा एकंदरीत सना खान पासून वेगवेगळ्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली होती. मग त्यामध्ये एकंदरीत पॉल असेल किंवा वेगवेगळे जे अभिनेते होते, राजकीय व्यक्ती त्यांनी हजेरी लावलेल्या होत्या आणि आता ही एकंदरीत जनाजे नमाज पूर्ण झालेली आहे. शुभम, आणि जो एकंदरीत जनाजा आहे तो आता मरीन ड्राईव्हच्या दिशेने रुग्णवाहिकेच्या माध्यमातून घेऊन जाण्यात येणार आहे आणि आता म्हणूनच नमाज पठण झाल्यानंतर जी 1 मिनिटसाठी जे एकंदरीत शांतता आपल्याला पाहायला मिळत होती त्याचं रूपांतर पुन्हा एकदा आता गोंधळामध्ये झालेलं आहे आणि प्रत्येक इथली जो चाहता आहे बाबा सिद्दीकींचा, त्यांचा मुलगा स्वतः जिशान सिद्दीकी काँग्रेसचे आमदार आहेत, ज्यांनी आत्ताच अजित पवार यांना समर्थन दिलेलं आहे आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत हे मोठ्या संख्येने या ठिकाणी पोहोचलेले आहेत. प्रत्येक जण या जनाजे नमाजमध्ये सामील होत आहे आणि ही नमाज पूर्ण झाल्यावरती एकंदरीत सर्वजण आहेत ते आता मरीन ड्राईव्हच्या दिशेने आपल्याला रवाना होताना पाहायला मिळतील. मोठा फौजफाटा या रुग्णवाहिकेसोबत पोलिसांचा असेल. इतकंच नाही तर कार्यकर्त्यांच्याही शेकडो गाड्या आहेत त्या या नमाज पठणानंतर जनाच्या सोबतच मरीन ड्राईव्हच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळणार आहेत.
आणि त्यामुळे एकूणच आता पश्चिम उपनगरातून दक्षिण मुंबईमध्ये मोठ्या संख्येने सिद्दीकी कुटुंबाचे जे चाहते आहेत, कार्यकर्ते आहेत, ते आपल्याला कूच करताना पाहायला मिळतील. शुभम. अगदी चेतन, जिशान सिद्दीकी यांना अश्रू अनावर झाल्याचं देखील दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा अलविदा ते करत असल्याचं देखील दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. काय सांगाल एकंदरीत? निश्चितच एकंदरीतच ज्यांचे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांचे डोळे पाणावलेले आहेत. मनात प्रचंड चीड असली, रोष असला या हत्येचा, तरीही एक दुःखही मोठ्या प्रमाणात आहे. दुःखाची झालर सगळ्यांच्या डोळ्यात दिसते. अनेकांचे डोळे पाणावलेले आहेत, डोळ्यातून अश्रू अनावर झालेले आहेत. कारण ज्या प्रकारे अचानक त्यांनी एक्झिट घेतलेली आहे, आत्ताच फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि राज्यामध्ये एक मोठं काम उभं करायचं आहे आपल्याला, अद्याप एक मोठी जबाबदारी आपल्याला सोपवली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. स्वतः आपण लोकशाहीच्या माध्यमातून त्यांच्या भावना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवलेल्या होत्या आणि त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की राज्य स्तरावरती वेगवेगळे एनजीओ आहेत, त्यांना कुठेतरी राजकीय संघटनेमध्ये सोबत घेऊन जाताना एक मोठं काम उभं करायचं आहे. मात्र हे काम अर्धवट कुठेतरी सोडण्याची वेळ त्यांच्यावर या दुर्घटनेमुळे आलेली आहे आणि हाच एकंदरीत रोष आहे कार्यकर्त्यांमध्ये, एक दुःख आहे ते या ठिकाणी आपल्याला आता पाहायला मिळत आहे. स्वतः जिशान सिद्दीकीचे डोळे आपण पाहिले तर दुःख अनावर दिसून येत आहे आणि एकूणच तीच भावना त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाहायला मिळते. शुभम. सगळे महत्त्वाचे अपडेट तुम्ही आमच्यापर्यंत असेच पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद. ही थेट दृश्य आपण पाहतोय. बाबा सिद्दीकी यांची काल हत्या करण्यात आली आणि त्यानंतर मात्र आज दिवसभर त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी वांद्रेमधील त्यांच्या घरी ठेवण्यात आलेलं होतं. त्यांचे सेलिब्रिटींसोबत अनेक कॉन्टॅक्ट होते, त्यांचे संपर्क होते. राजकीय नेते देखील दिवसभर त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी पोहोचलेले होते आणि त्यानंतर मात्र आता बाबा सिद्दीकी यांची अंत्ययात्रा निघते. आपण पाहतोय बाबा सिद्दीकी यांची अंत्ययात्रा आता निघालेली आहे. नमाज जनाजा देखील आता या ठिकाणी पार पडलेला आहे. नमाज पठण करण्यात आलं आणि त्यानंतर मात्र आता मरीन लाईन्सच्या परिसरामध्ये जे बडा कब्रस्तान आहे त्या दिशेनं त्यांची ही अंत्ययात्रा ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून, आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी सांगितल्याप्रमाणे ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यांची ही अंत्ययात्रा निघते आहे आणि त्यासाठीची ही संपूर्ण तयारी देखील आपण पाहतोय. त्यांच्या घराच्या बाहेर मोठ्या संख्येनं त्यांचे कार्यकर्ते आता जमल्याचं पाहायला मिळतंय. काल ज्यावेळेस ही संपूर्ण घटना झाली, रात्रभर लीलावती हॉस्पिटलच्या बाहेर मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांचा गराडा होता, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमलेले होते आणि आता देखील मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी जमल्याचं पाहायला मिळते, त्यांना अलविदा करण्यासाठी जमल्याचं पाहायला मिळत आहे. मरीन लाईनच्या परिसरामध्ये बडा कब्रस्तान आहे आणि या बडा कब्रस्तान मध्ये दफनविधी पार पडणार आहे. याच ठिकाणी आपले प्रतिनिधी विकास मिरगणे उपस्थित आहे, ते आपल्याशी थेट जोडले जात आहेत. विकास, कशा पद्धतीची तयारी या दफनविधीसाठीची करण्यात आलेली आहे? तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित आहात, महत्त्वाची अपडेट अपेक्षित आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर शासकीय इंतजामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. थोड्याच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा दाखल होत आहेत. त्यामुळे त्यांचे सर्व मित्र परिवार असे बॉलिवूडचे अनेक नेते पदाधिकारी जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेले आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये या दृष्टीने पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे आणि प्रत्येकाची तपासणी केली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. शासकीय इंतजामात त्यांचे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. तसंच धार्मिक जी आहे पूजा केली जाणार आहे. मुस्लिम समाजाच्या धर्माच्या विधीनुसार त्यांचं जे आहे ते सर्व याचे हे विधी पडणार आहे. त्यामुळे संपूर्ण जे आहे प्रशासनाच्या वतीने जे आहे शासकीय इंतजामात केले जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण तयारी जी आहे प्रशासनाच्या वतीने त्यांच्या परिवाराच्या वतीने केली जाते. थोड्याच वेळामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. विकास, एकंदरीत काल घडलेल्या संपूर्ण घटनेचं गांभीर्य लक्षात घेता सगळीकडेच पोलिसांचा फौजफाटा आहे. बडा कब्रस्तानच्या परिसरामध्ये अजित पवार देखील त्या ठिकाणी येत आहेत आणि त्या ठिकाणी नेमका कशी पोलीस सुरक्षा व्यवस्था सध्या तैनात करण्यात आलेली आहे?
बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर मुंबई पोलीस असेल किंवा गृह मंत्रालय असेल पूर्णपणे खडबडून जागा झालेलं आहे. कारण एखाद्या बड्याच्या राज्यावर थेट गोळीबार होतो, त्यामुळे विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्ष यावर चिंता व्यक्त करताना आपल्याला दिसून येत आहे. त्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी आपण जर आज बघितलं, रविवार असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलिसांनी छावणीचे स्वरूप जे आहे ते पूर्णपणे मुंबई शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांच्यावर आता थोड्या वेळा अंत्यसंस्कार होत आहेत. या दृष्टीने कुठलीही अनुचित घटना घडू नये या दृष्टीने मुंबई पोलीस खबरदारी घेताना दिसून येते. प्रशासनाच्या वतीने त्यांना पूर्णपणे सूचना पोलिसांना देण्यात आल्या. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण प्रशासनाच्या वतीने जे आहे त्याची नोंद घेतली जाते आणि कुठल्याही अनुचित घटना घडू नये यासाठी दक्षता प्रत्येक ठिकाणी पाळण्यात येत आहे. आणि जिथे दफनविधी होणार आहे बाबा सिद्दीकी तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या छावणीचे स्वरूप लावण्यात आलेलं आहे. शासकीय इंतजाम होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय नेते असतील, सर्व पुढारी असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी हे सुद्धा आता दफनविधीमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे संपूर्ण तयारी जी आहे ती करण्यात येत आहे. विकास, त्यांच्या घराच्या परिसरामध्ये सध्या पाऊस आलेला आहे आणि त्यामुळं काही तारांबळ देखील त्या ठिकाणी उडाल्याचं पाहायला मिळतंय. मरीन लाईनच्या परिसरामध्ये सध्या पावसाची काय अपडेट आहे? मिरीन लाईव्ह इथे मोठ्या प्रमाणात जे आहे पावसाने आता हजेरी लावलेली आहे. त्यामुळे थोडा अडथळा निर्माण होताना दिसून येईल. पण मात्र प्रशासनाच्या वतीने त्यांच्या परिवाराच्या वतीने खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. थोड्याच वेळात त्यांचं पार्थिव जे आहे ते अंत्यसंस्काराला करण्यासाठी जे आहे आणलं जाणार आहे. त्यामुळे पूर्णपणे पावसाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पूर्णपणे खबरदारी घेण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. विकास, तुम्ही सांगितल्याप्रमाणे अजित पवार या ठिकाणी पुढच्या काही मिनिटांमध्ये दाखल होत आहेत. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे काही महत्त्वाचे नेते, आणखीन काही नेते या ठिकाणी येण्याची शक्यता आहे का? किंवा आणखीन काही दुसऱ्या पक्षांचे देखील राजकीय नेते, कारण त्यांचे सर्व पक्षांसोबतच हितसंबंध होते, असे काही नेते या ठिकाणी येण्याची शक्यता आहे का? बाबा सिद्दीकी यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा आज दिवसभर मुंबईमध्ये होते. ते सुद्धा आणि अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, ते सुद्धा थोड्याच वेळामध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुद्धा जे आहेत पक्षाच्या वतीने ते सगळे जे नेते पदाधिकारी थोड्याच वेळामध्ये मिरीन लाईव्ह इथे दाखल होत आहेत. विकास, पूर्णपणे शासकीय इतमामामध्ये हे अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्या संदर्भात प्रशासनाला सकाळी सूचना केलेल्या आहेत. पोलिसांच्या वतीनं कशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे? कारण हवेमध्ये बंदुकीच्या 3 फैरी या झाडल्या जातील आणि त्यानंतर हे अंत्यसंस्कार पार पडणार आहे. राज्य सरकारने सकाळी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा प्रशासनाच्या वतीने राज्य सरकारच्या वतीने त्यांचं दफनविधी ज्यावेळेला केलं त्यावेळेला शासकीय इंतजामात अंत्यसंस्कार केले जाते. सरकारच्या वतीने जे बंदुकीचे फेरे 3 ते झाडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे शासकीय इंतजामामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचं इंतजाम जे आहे अंत्यसंस्कार केले जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने, पोलिसांच्या वतीने जे आहे संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. अगदी विकास, या अंत्ययात्रेच्या संदर्भातले सगळे महत्त्वाचे अपडेट तुम्ही असेच पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद. ही थेट दृश्य आपण पाहतोय. झिशान सिद्दीकी यांना अश्रू अनावर झाल्याचं देखील पाहायला मिळतंय. पावसाचा व्यत्यय देखील त्यांच्या या अंत्ययात्रेमध्ये आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय. मोठ्या संख्येनं त्यांचे हे सगळे समर्थक, त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतंय. काल देखील लीलावती हॉस्पिटलच्या बाहेर हे सगळे कार्यकर्ते त्यांचे जमलेले होते. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले होते त्यावेळेस इन्साफ दो अशा घोषणाबाजी देखील त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. आणि आता देखील मोठी गर्दी सिद्दीकींच्या घराबाहेर त्यांना हा अलविदा करण्यासाठी, त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी या संपूर्ण कार्यकर्त्यांची या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळते. त्यांचे नातेवाईक देखील यामध्ये उपस्थित आहेत. झिशान यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळतंय. काल बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर या संपूर्ण हत्या प्रकरणाचं बिश्नोई गँग कनेक्शन देखील समोर आलं. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालेली आहे. आणि त्यानंतर आज दिवसभर त्यांचं हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या वांद्रेतील घरी ठेवण्यात आलेलं होतं. दिवसभर अनेक दिग्गजांनी त्यांच्या या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि त्यानंतर मात्र आता त्यांची ही अंत्ययात्रा निघालेली आहे. त्यांचं पार्थिव घराच्या बाहेर आणण्यात आलं. त्यानंतर नमाजे जनाजा करण्यात आला, नमाज पठण करण्यात आलं. तो विधी संपन्न झाल्यानंतर आता मरीन लाईनच्या दिशेनं ही सगळी अंत्ययात्रा निघालेली आहे. ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून ही अंत्ययात्रा जाणार आहे. बडा कब्रस्थानमध्ये देखील आता तयारी करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आपल्याला तैनात असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच आता मुंबई पोलिसांनी देखील विशेष खबरदारी घेतलेली आहे. कारण गँगस्टर कनेक्शन समोर आल्यानंतर
तिकडे सलमान खानच्या सुरक्षेमध्ये देखील मोठी वाढ करण्यात आलेली होती। सलमान खान हे बाबा सिद्दीकी यांचे अत्यंत जवळचे मित्र होते आणि त्यानंतर मात्र ज्यावेळेस बाबा सिद्दीकींची बातमी सलमान खान यांना कळाली ते मध्यरात्री लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील मध्यरात्री लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले होते आणि त्यानंतर आज पुन्हा सलमान खान हे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या वांद्र्यातील घरी देखील पोहोचलेले होते। सलमान खान यांच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। गँगस्टर कनेक्शन समोर आल्यानंतर बिश्नोई गँगचं नाव या संपूर्ण प्रकरणामध्ये समोर आल्यानंतर पोलीस आता विशेष खबरदारी घेत असल्याचं पाहायला मिळतंय। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। पहिली दृश्य आपण पाहतोय झिशान आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसतायत। बाबा सिद्दीकी यांची अंत्ययात्रा रवाना होते आहे आणि दुसरीकडे बडा कब्रस्तानमध्ये तयारी देखील आता पूर्ण करण्यात आलेली आहे। चेतन आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडलेले आहेत। चेतन, निश्चितच शुभम, आता एकंदरीतच आपण पाहत आहोत की जी नमाज आहे ते पठण पूर्ण झालेलं आहे आणि आता त्यानंतर जर आता मुंबई पोलिसांकडून महाराष्ट्र पोलिसांकडून बाबा सिद्दीकी यांना आता सलामी देण्यात येईल। ज्या प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिलेले होते की माजी मंत्री आणि माजी विधानसभा सदस्य असल्यामुळे शासकीय इतमामात बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात यावे आणि त्याच शासकीय इतमामाच्या अंतर्गत आता मुंबई पोलिसांकडून एकंदरीत या ठिकाणी सलामी देत कुठेतरी बाबा सिद्दीकी यांना अखेरचा निरोप दिला जाईल आणि या ठिकाणाहून जे जनाजा आहे तो नमाज पठण झाल्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये या सलामीनंतर बड्या कब्रस्तानच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळेल। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चेतन काही क्षणांसाठी थांबवतो आहे, तुम्ही आमच्यासोबत तसेच जोडलेले राहा। मुख्यमंत्री शिंदे यांनी काय भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या पाहूयात। झालेली घटना अतिशय दुःखद आहे, दुर्दैवी आहे। बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारामध्ये त्यांची हत्या झाली। 2 आरोपी त्यामध्ये पकडलेले आहेत, त्यांच्याकडे वेपन्स भेटलेले आहेत। एक आरोपी फरार आहे आणि त्याच्यात पोलीस टीम जी आहे आमची मुंबई क्राईम ब्रँच त्यांनी अनेक टीम बनवून त्या आरोपीला देखील तात्काळ पकडलं जाईल आणि या घटनेचा खरा सूत्रधार कोण आहे तिथपर्यंत त्याच्या मुळाशी गृह विभाग आणि पोलीस जातील। कुणालाही आम्ही सोडणार नाही। ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊ आणि ज्यांनी गोळीबार केला, ज्यांनी हत्या केलेली आहे त्या सगळ्यांना अतिशय कडक सजा देण्याचं काम सरकार करेल। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी माहिती दिलेली आहे त्यांची प्रतिक्रिया आणि त्यांच्या भावना देखील आपण ऐकलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।